इराण आणि इस्रायल अमेरिकेत सुरू झालेले युद्ध काही थांबायचं नावच घेत नाहीये। पण भारतानेही या युद्धाबाबत आपली भूमिका आता स्पष्ट केलेली नाहीये। दरम्यान आज गुढीपाडव्यानिमित्त मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी युद्धाबाबत भाष्य केलंय। आपण इराणला साथ द्यायला हवी होती असं राज ठाकरे म्हणाले। खामेनी गेल्यावरही मोदींनी निषेध केला नाहीये। जम्मू काश्मीर मुद्द्याच्या वेळी इराण आपल्या सोबत होतं, आपल्याला भविष्यात त्रास होणार असंही राज ठाकरे म्हणाले। काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देत आले, पुढचं मला माहित नाही। पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला। तर संपूर्ण राज्याला ड्रग्सचा विळखा बसलाय असंही राज ठाकरे म्हणाले। लहान मुलं आणि मुली पळवले जात आहेत। माझ्याकडे गायब झालेल्यांची आकडेवारी आहे। नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मुंबईतून 86 मुलं बेपत्ता झालेली आहेत। राज ठाकरेंनी ही आकडेवारी मांडली आहे। आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत। शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत, तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून। काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा? पण ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही। ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात, शहरात बकाला पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात। काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता। हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र। दोन 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली। या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते। तर मुख्यमंत्री सांगतात विकास सुरू आहे। राज्यावर आता 11 लाख कोटींचं कर्ज आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज होतं। राज ठाकरेंनी महायुती सरकारवर घणाघात केलेला आहे। आमचे मुख्यमंत्री सांगतात विकास करतोय। 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची। 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती। 11 लाख कोटी। पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं। त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।